नमस्कार मित्रांनो, आज आपण बीजगणित या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत। तो प्रश्न असा आहे, x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 27 दिले, तर आपल्याला x वजा 1/x बरोबर किती हे प्रश्नामध्ये विचारलेला आहे। हा प्रश्न वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2026 परीक्षेत विचारलेला आहे। ठीक आहे, आता बघा x वजा 1/x आणि x वर्ग अधिक 1/x वर्ग ह्याचं काय डायरेक्ट कनेक्शन दिसत नाही, तर आपल्याला काय करायचं आहे, x वर्गापर्यंत जायचं आहे। तर काय करायचं, जी माहिती विचारली म्हणजे या कंसाचं काय करायचं, आपण स्क्वेअर करायचं आहे। आता बघा स्क्वेअर करू आपण त्याचा। बघा x वजा 1/x या कंसाचं काय करायचं, आपण स्क्वेअर करायचं। ठीक आहे, आता बघा 5वी का 6वीला एक सूत्र आहे, जर स्क्वेअर करायचं असेल तर दोन पद पाहिजे। दोन पद आहे बघा, ही पहिलं पद x आहे आणि दुसरं पद काय 1/x आहे आणि 8 काय मध्ये अधिक किंवा वजा बाकीचं चिन्ह पाहिलं। आता वजा बाकीचं पण चिन्ह आहे। ठीक आहे, तर मग आता सूत्र कसं वापरायचं बघा। आता सूत्र का पहिल्या पदाचा वर्ग, पहिलं पद कोणचा x आहे त्याचा वर्ग करा, x वर्ग केला अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, दुसरं पद काय 1/x आहे तर त्याचा वर्ग केला मी 1/x वर्ग। आता बघा मध्ये कोणतं चिन्ह हे खूप महत्त्वाचं आहे, मध्ये कोणतं चिन्ह वजा आहे तो वजा घ्या, अधिक असलं तर अधिक घ्यायचं। आता तो मायनस आहे तर मायनस घेतलं मी, मायनस घेतलं। पुढे काय असतं, दोन गुणाकार पहिलं पद कोणचं x आहे, x घेतलं, गुणाकार दुसरे पद काय आपलं 1/x आहे म्हणून दुसरे पद काय घेतलं 1/x घेतलं मी। ठीक आहे, हे 5वी का 6वीला सूत्र आहे, तुम्ही एक बार बघू शकता ते। ठीक आहे, आता याला सिम्प्लिफाय करूया। इकडं बघा, आता हे तर तसं राहणार, x वजा 1/x ह्याचा काय वर्ग आहे ते तसंच ठेवा, कारण का त्याची किंमत आपल्याला काढायची आहे। ठीक आहे, आता बघा x वर्ग अधिक 1/x वर्ग ह्याचे आपल्याला प्रश्नामध्ये किंमत दिली, किती दिले 27 दिले। बघा x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर 27 दिले ना, मग x वर्ग अधिक x वर्ग ह्याच्या जागी मी काय ठेवतो 27 ठेवतो, ही किंमत ठेवतो 27 ठेवले, वजा 2 तसेच ठेवले मी। आता ह्याला सिम्प्लिफाय करू। बघा इथं गुणाकार चिन्ह तिघामध्ये, इथं x अंशामध्ये बघा, खाली काय नाही तर छेदामध्ये 1 घेऊ शकता तुम्ही। x इथं अंशामध्ये, x इथं छेदामध्ये, अंश आणि छेदामध्ये समान संख्या असल्यावर काय होतं, कॅन्सल होते। xला x काय होईल, कॅन्सल होईल। इथं किती उरला, 1 उरला, एकाचा 2मध्ये गुणाकार करा, बे। ठीक आहे, मग 2 लिहिले। आता पुढे काय करायचं, ह्याला इथे सिम्प्लिफाय करतो, 27मधून 2 गेले, किती राहिले तुम्ही बघा सर 25 राहिले, 25 लिहिले। ठीक आहे, आता बघा दुसरी स्टेप काय, हे तसंच लिहिलं मी सध्या तर, x अधिक 1/x ह्याचा काय वर्ग, ह्याचा वर्ग लिहिला बरोबर हे 25 लिहिले। आता खूप ही फायनल स्टेप आहे आणि खूप महत्त्वाची स्टेप आहे। इकडं बघा, आता प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले, x वजा 1/x विचारले। आपल्याकडे बघा x वजा 1/x आहे, पण आपल्याला वर्ग नको आहे, तर वर्ग आपल्याला काय काढायला लागेल। तर वर्ग काढायचा असेल काय करायचं, दोन्ही बाजूंचं काय करायचं, वर्गमूळ करायचं। तर दोन्ही बाजूचं काय करू आपण, वर्गमूळ करू। बघा दोन्ही बाजूचं काय केलं, वर्गमूळ करूया आपण। वर्गमूळ म्हणजे काय असतं नक्की बघा। आता वर्गमूळ बघा, वर्गमूळ असं पण लिहिता किंवा असं पण लिहिता, 1/2 पण लिहितात। ठीक आहे, आता आपल्या वर्गमूळची गरज होती तर वर्गमूळ लिहिला। आता बघा ह्या वर्गमूळला हे 2 काय होतील, कॅन्सल होतील, कॅन्सल झाले। ठीक आहे, इथं काय राहिलं मग x वजा 1/x आणि ह्याचीच किंमत आपल्याला विचारली। आता 25चं वर्गमूळ किती आहे, 5 आहे, 5 लिहा, 5, मग हेच काय असणार आपलं उत्तर असणार आहे। ठीक आहे, ऑप्शन कोणचा बरोबर, सी हे बरोबर ऑप्शन उत्तर आहे। मित्रांनो, आशा करतो हा प्रश्न तुम्हाला समजला असेल, आणि हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर तुमच्या कमेंटमध्ये फीडबॅक नक्की द्या। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। थँक्यू।